माझा बीपी वाढला असेल डॉक्टर का लो झाला असेल, ब्लड प्रेशर कसं झालं असेल माझं. एक तर कोरोनातून उठून आलेलो, यांच्या करता रात्रंदिवस जागलो मी. 400 किलोमीटर येड्यावानी हिंडलो. मग मला सांगा, अलंकार तीन देहाला घातले का बुद्धीला घातले? मग माझा आणि माझ्या पत्नीचा संबंध देहाबरोबर आहे का जीवाबरोबर आहे? मग तुमच्या आणि तुमच्या पत्नीचा संबंध देहाबरोबर का जीवाबरोबर? निस्ता असं नको सजणे ग. अच्छा फुललो मी ओहो काय जादू केली, तू घरात आली म्हातारा म्हातारी मेली. बाबा प्रेम आहे, वात्सल्य आहे, जिवाळा आहे, विवेक आहे, समृद्धी आहे, आनंद आहे, बोध आहे. बाबा आमच्या घरामध्ये परमार्थ कसा कळणं महत्वाचं आहे, बाह्य स्वरूपाचा का आंतर स्वरूपाचा. आता मी बाह्य स्वरूप महत्वाचं का असणं मोठी गंमत आहे. महाराज दिसणं महत्वाचं नाही, महाराज असणं फार महत्वाचं आहे. वारकरी दिसणं महत्वाचं का असणं, वारकरी दिसणं महत्वाचं का असणं, बोला की. वारकरी असणं फार महत्वाचं आहे. पतिव्रता दिसणं महत्वाचं का असणं, काय वाटतं आत्या? पतिव्रता दिसणं महत्वाचं का असणं? पतिव्रता दिसणं महत्वाचं का असणं? असणं नुसतं दिसणं नाही, दिसतं ती छान रूपाचं पाहणं, तिरकामानं मारी ती चक्रा इकडून तिकडं. असणं कळणं महत्वाचं आहे. आणि हे असणं राजमाता जिजाऊला कळालं, हे असणं राजेशहाजीला कळालं, हे असणं मोहनानंदपुरी स्वामी महाराजांना कळालं, आणि हे असणं आम्हाला कळावं. आणि म्हणून जन्माला येताना एकटे आलोत का दोघं आलोत? बर काका, एकटे आलो का दोघं आलो? एकटा नाही, दोघं आलात, देह आणि जीव. मग जाताना एकटेच गेलात का दोघही गेलात? इथं फसवणूक झाली दांडगी. येताना देह आणि जीव आला आणि जाताना एकटेच गेलात. विशेष म्हणजे मी न्यूयॉर्क, न्यूझीलंड, फ्रान्स, जपान, इटली, मलेशिया माझे क्लासमेट आहेत. रशियाला काही डॉक्टर आहेत, DHMH, MBBH. मी त्यांना फोन केला, म्हणलं आईच्या गर्भामध्ये मी असताना मला नाळेद्वारे तिनं हवा दिलं, पाणी दिलं, अन्न दिलं, सूक्ष्म अन्न द्रव्य दिलेत, बरोबर आहे, हाडाला मजबूतीकरणाकरता. तिच्या हाडातलं कॅल्शियम काढलं मला दिलं. आणि मग विशेष आहे, आईचं रक्तगट वेगळं आहे आणि माझा रक्तगट वेगळा आहे. मग आईचं रक्त मला मॅच झालं कसं? हे बायोलॉजीचा विषय आहे, जीवशास्त्राचा विषय आहे. आणि परमार्थ म्हणजे तुका म्हणे कसं तरी येडपाटाचं, बावळटाचं, मूर्खाचं, नालायकाचं काम नाही. गबाळ्याचे का म्हणो हे बाबा. आईचं रक्त महात्माजी, आईचं ब्लड, आईचं रक्त लेकराला गर्भात असताना मॅच झालं कसं? मी विचारलं डॉक्टरांना, ते म्हणले बाबा तू काही नको विचारित जाऊ, ते तो डोकं बंद पाडली तो आमचं कधी. कारण की जिथं विज्ञान थांबल्या जातो तिथून पुढे अध्यात्म प्रारंभ होतो. तिथून पुढे अध्यात्म प्रारंभ होतो. आणि अध्यात्म कळणं, रुचणं, पचणं नॉट इज जोक. खरोखर बरं का. नाही तर माझ्यासारखे नुसते माळा घातल्या का मारला खिसन गेला घरी.
अध्यात्म कळणं, हे फिलॉसॉफी कळणं, हे तत्वज्ञान कळणं बाबा. आणि म्हणून एक आहे, हे शरीर चालत नाही, याला चालवायला लावणारा तो आहे. मला एक जणाने विचारलं कुठून आलास, बरं का बाबा रे, बरं का काका, एक जणाने मला विचारलं कुठून आलास, म्हणलं नेवाशा तालुक्यातनं आलो. अरे म्हणलं कसं आहेस रे, अरे कीर्तन करायस तू, कीर्तनकार आहेस. म्हणले कुठून आलास, म्हणलं नेवाशा तालुक्यात. पागल हो गया क्या, कुठून आलास सांग की. बरं विचार करा, जरा ब्रिलियंट होता. तपश्चर्या केल्यानंतर शरीराचा वर्ण तांबूस होतो, असा तांबूस वर्णाचा, मोठं कपाळ. आणि ब्रह्मचर्य व्रताचे लक्षण ज्या पुरुषाकडे आहे, त्या पुरुषाचा खालचा ओठ ऑटोमॅटिक गुलाबी होतो, लिपस्टिक न लावता. ब्रह्मचारी लंगोट का सच्चा, शेर का बच्चा. हो, पहिलवान कहते उसे. पहिलवान म्हणजे आईच्या दुधाचा पहिला वाण टिकून ठेवतो, त्याचं नाव पहिलवान. असे महात्मे माझ्या समोर बसलेले आहेत बाबा. असं मोठं कपाळ, भस्माची त्रिपुटी ओढलेली, कानात कुंडल, कुंडाला बाळीक रुद्राक्ष, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, हात लांबसडक, सहज हात गुडघ्याला लागतात, लांबसडक नख, अजान बाहू, हे भाग्यवान माणसाचे लक्षण त्याच्यामध्ये चमकत होते. त्यानं मला विचारलं कुठून आलास, गाडीत बसलेला आपल्या, बरं का कुठनं आलास. मी म्हणलो नेवाशा तालुक्यातनं आलो. ते बोले पागल हो गया क्या सटी आहे गया तू. अहो म्हणलं खरंच नेवाशा तालुक्यातून आलो. पुन्हा एक 5 मिनिटांनी विचारलं खरं सांगा, म्हणले कुठून आलास. म्हणलं नेवाशा तालुक्यातून जीवर माझं गाव आहे. अरे म्हणले अरे कीर्तन करायस तू, आणि सर्वसामान्य माणसासारखे उत्तर देतो, बरं का. आणि 5 मिनिटात लक्षात आलं. आणि मग सांगितलं आईच्या पोटातून आलो. आणि खरं आपण कुठून आलो, आईच्या पोटात आलो. पुढचा प्रश्न त्याचा असा आहे, आईच्या पोटात कुठून आलास. म्हणलं बापाकडनं आलो. आता पुढचा प्रश्न असा आहे, बापाकडे कुठून आलास. गाडीत 2 पॉइंटला एसी चालू होता, 3ऱ्या सेकंदाला घाम आला मला. बापाकडे कुठून आलो, कुठून आलो बापाकडे. बाबा 25 किलोमीटर जोस तर मा बीपी म्हणजे 250-300 झाला असेल. अजून जर त्या महात्म्याच्या मुखातून शब्द निघत होता तर मी जागेवर ब्लॉक होत होतो. तेवढा रक्तप्रवाह फास्ट होत होता. बापाकडे कुठून आलास. आणि 10-15 मिनिटात नेवाशा फाट्यावर गेलो आणि मग क्लिक झालं, बापाकडे मातीतून आलो. खरोखर मातीतून आलो बरं का. माती घ्या बरं तिथली थोडीशी, घ्या की. बघताय काय दाजी, ही माती आहे, ही सजीव आहे का निर्जीव आहे. डीएड बीएड बी पेड लॉ DHMH इंजिनियर जास्त शिकलेले पडून आहेत, ते फक्त एवढंच म्हणतात बुवा लोकांचा धंदा आहे, पाप म्हणजे धमकी आणि पुण्य म्हणजे भूलथाप. मी त्यांना पण विचारतोय, ही जी माती आहे माझ्या हातात, सजीव आहे का निर्जीव आहे. याच्यातली जीन, यातले जीन, मुळातून पाणी पाण्यात घालायची ताकद, कॅपॅसिटी, केशवाकर्षण, ज्ञान विज्ञान प्रज्ञान तुम्ही जाणते माणसं आहात माय बापांनो. बाबा मी आलो कुठून, तर पावसाच्या रूपानं ह्या माझ्या आज्याच्या आणि बापाच्या जमिनीत पडलो आणि धान्याच्या रूपानं उगलो. आमच्या आईनं, आमच्या आजानं, आमच्या आजीनं, आमच्या बापानं ते कापलं, ते कुटलं, ते उफणलं आणि गाडी भरली पोत्यानं आणि आमचे धान्य शेतातनं, खळ्यातनं गावात आलं वाड्यात. आमच्या आजीनं लक्षपूर्वक ऐका, आई बरोबर आहे ना, आमच्या आजीनं कुंकवाचा करंडा घेतला. करंडाच ना, कुंकू कशात ठेवतात तुमच्याकडे, पंचपाळ का करंडा. लाकडात ठेवल्या जातं, त्याचं नाव करंडा. करंडा का, तो कधीच करंटा होत नाही म्हणून करंडा. आता पंचपाळ निघलं, कशाचाच मेळ कशाला नाही. ती करंडा घेतला आमच्या आजीनं, तांभर पाणी घेतलं, बैलगाडी वाड्यासमोर उभी होती, आमची आजी गेली, बैलाच्या पुढच्या खुरावर पाणी टाकलं. बरोबर आहे, धान्यानं भरलेली गाडी, बैलाच्या पुढच्या खुरावर पाणी टाकलं, बैलाला हळदी कुंकू लावलं, चतकोर चतकोर भाकरी बैलाला खाऊ घातली. गाडीवानावर होता कासरा ओढून असा, त्या गाडीवाल्यानं आपलं मुंडकं असं खाली केलं. आमच्या आईनं त्याला ओवाळलं, गंध लावला, त्याच्यावरून अर्धी कोर भाकर उतरवली, त्याला खाऊ नाही घातली, उतरवली आणि उकंड्यावरती टाकली. असंच करायची का पूजा धान्याची. आणि मग ते धान्य कणगीमध्ये जायचं. आजीबाई बरोबर आहे. आणि कणगीत गेलं की आमच्या आईनं ब्रह्ममुहूर्तावरती म्हणजे पहाटच्या वेळेस त्याला घेतलं हातात जात्यावरती. ते ज्वारी असेल, बाजरी असेल, गहू असेल, तांदूळ असेल, नाचणी असेल, त्याच्याबरोबर ती बोलली.
आता धान्य सजीव का निर्जीव? बोला. म्हणजे बरेच गडी आपल्या धर्माला नाव ठेवून मोकळे होतात. आपलेच माणसं बरं का. मांग महार चमार कुंभार तेली धनगर बंजारी माळी साळी कोळी मराठा 18 पगड जातीतले ज्या घरामध्ये हिंदू पद्धतीने विधी चालतो तेच माणसं आपल्याच धर्माला नाव ठेवून मोकळे होतात. त्यांना पण विचारतोय मी धान्याबरोबर बोलता येतं का? आणि बोलता येत नसतं तर माई तुम्ही दळत असताना सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. ह्या म्हणल्याच नसत्या बाबा. धान्याबरोबर बोलता येत नाही काय? अहो माई आमची पूर्वीची आजी सुनाला सांगायची पाहुणे येणार आहेत का नाही येणार बरं का. असा दुधाची कॅन लटकवण्याच्या मेडीवर कावळा येऊन बसला आणि कावळा फक्त असं केलं. म्हातारी सुनाला म्हणली बरं का सुनबाई काय आता आपल्या घरामध्ये पाहुणे येणार आहेत. म्हातारे तुला काय मेसेज आला का? नाही. मोबाईल पण नाही म्हातारीकडं. आणि मग ती सांगायची सडा रांगोळी करा संवर्जन करा पाहुणे येणार आहेत बरं का. आणि त्या दिवशी संध्याकाळी पाहुणे यायचे मग विचारायचे सासू सून म्हणायची आमच्या आत्याला काहीतरी जादू येते. आत्याला कावळ्यानं सांगितलं सकाळी. बाबा मी सांगत नाही माऊली सांगतात. हॅलो. हे कलाकार नाहीत बरं का. कलाकार शिकूनही हे हिंडे राहतात हे गोखडे राहतात ते कलाकार राहतात. हे वारकरी आहेत. वारकरी म्हणजे काम क्रोध मद मोह मत्सर ह्या षड्रूपी शत्रुर्जाने वार केला त्याला वारकरी म्हणतात. हे वारकरी आहेत मायबापांनो. आणि म्हणून
कावळ्याची भाषा माऊलीला कळायची, तुम्हाला पण कळायची, बरोबर आहे. खुरपत असताना, ज्वारी काढत असताना, कापूस वेचताना, तुरी काढताना, घास कापताना तुमच्या डोक्यावरून जर टिटवी ओरडून गेली, टिटवी, तुम्ही काय म्हणता? बाई माझ्या नाताला पाहुणे पाहिले येते काय आज. टिटवी जर कडकडून गेली तर तुम्ही म्हणाल कोणीतरी जाणार जाणार ग, पाहुणा जवळचा जाणार जाणार ग. ही टिटवीची भाषा आहे बरं का. पिंगळ्याची भाषा वेगळी आहे. पिंगळा महाद्वारी बोली बोलतो, पिंगळ्याची वेगळी आहे, टिटवीची वेगळी आहे, कावळ्याची वेगळी आहे बाबा. आणि हे कळालं की परमार्थ कळतो, हे कळालं की परमार्थ कळतो. आणि म्हणून आम्ही धान्य घेतलं आमच्या आईनं हातामध्ये आणि सांगितलं त्याला, ऐक ना राजा, आता मी तुला दळणार आहे, तुला भरडणार आहे, तुला बारीक करणार आहे, राग येऊ देऊ नकोस. उद्या मी तुला काठवतीत घेणार आहे, मीठ टाकणार आहे, थापणार आहे, थापल्यानंतर तुला चुलीवरती तव्यावर ठेवणार आहे, भाजशील तू, चटके बसशील, राग येऊ देऊ नकोस. कारण की तिथं जर व्यवस्थित भाजला नाही तो उलटण्यानं मी चुलीतला हार ओढणार आहे आणि त्याच्यावरती तुला मी भाजणार आहे. राग येऊ देऊ नकोस राजा, कारण की उद्या माझा मालक तुला दोडक्याबरोबर, कारल्याबरोबर, दुधी भोपळ्याबरोबर, दुधाबरोबर, पालक भाजी बरोबर, आंबट भाजी बरोबर, कोण्यातरी भाजी बरोबर तुला खाणार आहे. खाल्ल्यानंतर माझ्या मालकाचं रक्त शुद्ध आणि सात्विक होऊ दे. हे कोणी सांगितलं बाबा? हे कधी हे भुका काढा बरोबर, हे कधी सांगितलं माहितीये काय? तुम्ही धान्य कणगीतून काढलं आणि सुपात घेतलं, सुपात, सूप आहे तुमच्याकडे, आणि असं काय केलं, पाखडलं. मात्र माग का पुढं असं पुढं कराय ना बाबा, पण आम्ही पाखडीला. सुपात घेतलं आणि म्हणून सावडायच्या दिवशी सूप घेतलं. सावडायच्या दिवशी तुमच्याकडे सूप घेतात, त्याच्यात 3 बोळके, खाली गावरान गाईच्या शेणाचं स्टँड, एका बोळक्यामध्ये गावरान गाईचं दूध, एका बोळक्यामध्ये गोमूत्र आणि एका बोळक्यामध्ये काय देशी दारू. बोलत जा की, बरोबर आहे की नाही? हे घेऊन गेलात, तिथं सावडलं आणि सावडायच्या दिवशी त्या सुपानं राग भरली, बरोबर आहे, आणि ती गोणीत टाकली, सूप मोडून टाकलं, बरोबर आहे. सूप मोडतात का तिथं? का? अबा बाबा हे आम्हाला माहित नाही, आम्ही लय बाबा मारले ऐकून ऐकून. तू बी मरणार, तू जगलाच काच काय कोरोनात, असे म्हणणारे लई. अवधान द्या, जरा लक्ष द्या. आपल्या प्रत्येक कृतीमागं विज्ञान आहे हे मी सांगत होतो. कारण की आमच्या आईनं धान्याला सांगितलं, रागू नकोस, माझ्या मालकाचं रक्त शुद्ध कर. आणि ज्या मालकाचं रक्त खाल्ल्यानंतर शुद्ध झालं, डॉक्टर साहेब, त्या रक्ताद्वारे निर्माण होणारे शुक्राणू सुद्धा स्टँडर्ड आहेत, आणि ते शुक्राणू माझ्या पोटात येणार आहेत. म्हणजे मी आलो कुठून? म्हणून मातीचाच देह मातीशी मिळाला. माती म्हणती कुंभाराला, जितकं तुडवायचं तितकं तुडव मला, एक दिवस ह्याच्यातच गाडील तुला. लाकूड म्हणतं सुताराला, जेवढं तासायचं तेवढं तास मला, एक दिवस ह्याच्यातच जाळील तुला बाबा. आणि म्हणून जीवन जगत असताना हे शरीर चालत नाही, याला चालवायला लावणारा तो आहे. आणि चालवायला लावणारा कळाला, समजायचं आपल्या घरातला अनर्थ पळाला, अनर्थ पळाला. आणि ज्या घरातला अनर्थ पळाला त्या घरामध्ये येऊ नये गोपाळ, भगवंत तुमच्या घरात येईल, मंदिर सोडून नाही येणार. तुमच्या घरामध्ये माई तुमच्या पोटी जन्माला येईल तो देव असेल, जन्माला येणार पोरग देव असेल. याकरता शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमट्या बीजाची. मी मुंबईला आत्ता ह्या महामारीमध्ये 25 जणांनी माझं तुकोबरायचं चरित्र ठेवलं, ऑथेंटिक चरित्र, ज्ञान विज्ञान प्रज्ञान फिलॉसॉफी तत्वज्ञान त्याच्यामध्ये मांडायचं होतं. आणि मोठमोठ्या कंपन्या होत्या तिथं, खूप खूप मोठमोठ्या कंपन्या होत्या. आणि तिथं माझं भागवत ठेवलं, तुकोबरायचं चरित्र ठेवलं. तिथं मी तुकोबरायच्या चरित्र करता श्रावणातल्या रविवारी गेलो, सोमवार 3रा आणि मंगळवार
आणि बुधवारी काल चैतन्य बुवांचा काल महाराज. मी तिथं गेलो, जिथं राहिलो तिथं म्हणजे लय मोठा बंगला होता, त्याचे 2 हेलिकॉप्टर. मला मस्त वाटायचे हो मा भक्त झाला पाहिजे. नाही चुरून खाईन तर तिथून पुढं आमच्यासारखे गडी लई येत ना. कोणी एखादा जर मोठा भक्त असला का तिंदाच फोन, काय चाललं. बाबा तिथं आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं फराळ असायचं. श्रावणमध्ये मी होतो, संतोष काका होते, तुषार भैया होता, विकासानंद होते, कृष्ण आबा होते महाराजजी. आणि आम्ही तिथं वेगवेगळ्या प्रकारचं फराळ, त्यांचं वेगवेगळ्या प्रकारचं ते बंगला, स्विमिंग, त्या फेस लॉक होता दरवाजाला त्यांच्या. आपल्या मोबाईलला नसतो का फेस लॉक, असं पाहिलं का उघडतो, तसं त्यांच्या दरवाजाकडे त्यांच्या घरातल्या मेंबरनी जर असं पाहिलं का लगी उघडायचा. मी मस्त तोंड दाखवतो त्या दाराला, पण ते इंग्रजीत बोलायचं. काय म्हणायचं काय ना, नॉट काहीतरी म्हणायचं. मी तीनदा ते म्हणते बाबा तुम्ही लॉक बिघडिता बरं त्यांचं. श्रावण सोमवार उजेडला जर अवधान द्या, आणि त्या घरातली माई माझ्याकडे आली, तो बाबाजी आपको कुछ चाहिए, ड्रायफ्रूट, बदाम, पिस्ते, शेक, बनारस, कोई तो चाहिए, ज्यूस वगैरह लेंगे आप. मी म्हणलो मला काही नको बाई, तो मैं जरा बाहर जाकर आती हूँ, मेरा तो शॉपिंग डे है. मी म्हणलो तुम्ही जा, पण ते म्हणले तुम्हाला जर काही हवंय तर आमच्या नोकर चाकराकडून मागून घ्या. ती गेली 11:30ला आणि आली 3:30ला. तर गेली तेव्हा कमरेपर्यंत साडी बिडी नेसून गेलेली, कुंकू लावून गेलेली. आली तर मला ओळखलीच नाही. ओळखली नाही याचं कारण ती आली त्यावेळेस बरमुडा घालून आली, आणि गुडघ्याच्या वाट्या दिसत होत्या एवढा बरमुडा, टॉप असा सारा ढेबर उघड, त्याला भाया नाही. आणि मी म्हणलं कोण आहेस तू. ते म्हणजे बाबाजी मुझे पहचाना नाही आपने. म्हणलं कोण आहेस तू. हो हो रिअली नाही पहचाना मुझे. अगं म्हणलं कोण आहेस तू. आणि मग म्हणली मीच आहे सकाळी गेलेली. मी म्हणलं मला तुम्ही ओळखा ना. सकाळी गेला तेव्हा साडी घालून गेला, आता आला तर राक्षसी होणी वाला, राक्षसीने होणी. आणि मग तिनं तर कटिंग करून बी आली होती ती. मी म्हणलो मावशी आमच्या तिकडं खानदानी माणसं श्रावणमध्ये दाढीला ब्लेड सुद्धा लावित नाहीत, आणि तू खुशाल कटिंग करून आली. ती मला काय म्हणली माहित आहे का अक्का. ती म्हणली बाबा किती ओढ विचाराचा संप्रदाय आहे तुमचा. लोक चंद्रावर गेलेत, लॅपटॉप आहे, नेट आहे, फ्रिक्वेन्स त्यांनी लहरी जागृत केल्यात, एवढं मोठं माणसाने प्रगती केली, तुम्ही विचार जुन्या विचाराला धरून आहेत. आणि मग ती मला म्हणली मी हे काहीच पाळत नाही. तेवढ्यामध्ये मी तिला म्हणलो आता जरी तू काही पाळत नसली जरी तरी म्हातारपणे तुला कोणीच पाळणार नाही.